विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून रणजित दरक नावाचे जे व्यक्ती आहेत तर ते येत आहेत। या संदर्भातली बातमी सुद्धा आपण आपल्या पुणे टाइम्स मिरर किंवा सिविक मिरर या पेपरमध्ये प्रसिद्ध केलेली होती। यानंतर हे थेट कोर्टात गेलेले होते। आता कोर्टाने आदेश दिलेले आहेत। याचा आपण फॉलोअप घेतलेला आहे। परवा आपण म्हणजे सोमवारी सुद्धा काल सुद्धा आपण इकडे आलेलो आणि इथे येऊन गुन्हा का दाखल करत नाहीये त्याबाबत इथले जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत तर त्यांच्याशी बोललो होतो। त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की उद्यापर्यंत गुन्हा दाखल होईल, कारण सगळी प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। शनिवारी उशिरा या संदर्भातलं आदेशचं जे पत्र आहे तर ते आम्हाला मिळालं। या सगळ्या संदर्भात आता रणजित दरक जे आहेत तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय नेमकं आहे आता तुम्ही हे थेट तुमचं जे लेटर आहे ते इथे घेऊन आलेले आहेत, कोर्टाची ऑर्डर घेऊन आलेले आहेत। आपण ऑर्डर पण दाखवूयात आणि ऑर्डरमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे तर ते पण तुम्ही वाचून सांगा। मॅडम, ऑर्डरमध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे की कोर्टाने माननीय न्यायालयाने डायरेक्ट ऑफिसर इंचार्ज ऑफ विमानतल पोलीस स्टेशन पुणे इज डायरेक्टेड टू रजिस्टर द ऑफेन्स अगेन्स्ट अक्यूज नंबर 1 to 5 अंडर सेक्शन्स जे काही सेक्शन दिलेले आहे। ही इज फर्दर डायरेक्टेड टू इन्व्हेस्टिगेट द ऑफेन्स आयदर बाय हिमसेल्फ और थ्रू ऑफिसर सबऑर्डिनेट टू हिम and file its report as contemplated under chapter 8 of BNSS आणि हे जे खाली त्यांनी स्पेशल दिले, कन्सर्न क्लर्क इज डायरेक्टेड टू इश्यू लेटर अलॉंग विथ एक्झिबिट 1 अँड द ऑर्डर टू द कन्सर्न पोलीस स्टेशन अँड कंप्लाय इमिजिएट अकॉर्डिंगली। मॅडम, कंप्लाय इमिजिएट अकॉर्डिंगली। आता इथे तारीख पण आहे 16 तारीख। आता 16 तारखेला ही ऑर्डर ह्यांच्याकडे इन्वर्ट झालेली आहे। 16 तारखेपासून आज 16 तारीख गेली, 17 तारीख गेली, 18 तारीख गेली, आज 19 तारीख आहे। 4 दिवसापासून मॅडम मी इथेच पोलीस स्टेशनमध्ये थांबलेलो आहे, पण इथे काहीही गुन्ह्याची दखल घेतली जात नाही आहे। आणि आता ह्यांना वरिष्ठांच्या परमिशनची गरज नाही आहे। कोर्टाने डायरेक्ट ह्यांना निर्देशित केले आहे की ह्यांनी गुन्हा दाखल करावा। तरी आता म्हणजे 5 महिन्यापासून आमची कंप्लेंट पेंडिंग होती, तेव्हा काही दखल घेतली गेली नाही। आता कोर्टाची आदेश झालेला आहे 4 दिवसापासून, जेव्हा कंप्लाय इमिजिएटली सांगितलेलं आहे तरी 4 दिवस गेले, कोणीही काही आन्सरच देत नाही आहे। न मला काही रायटिंगमध्ये देत आहेत की आम्ही गुन्हा दाखल करणार नाही, काही डायरेक्शन पण नाही आहे। वरिष्ठांच्या आदेशासाठी थांबले असंच चालू आहे। आता ह्याच्यामध्ये वरिष्ठांच्या आदेशांची कुठे हे नाही आहे तरतूद। एकदा कोर्टाने आदेश दिला तर ह्यांना गुन्हा दाखल करायचा आहे, मग ह्याच्यामध्ये वरिष्ठांचा आदेशचा काही संबंध नाही मॅडम, हे डायरेक्ट कोर्टाचा आदेश आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये कोण कोण म्हणजे तुमचा जे आरोप आहे तर ते कोणाकोणाच्या विरोधात आहे आणि त्यांच्याकडून काही दबाव टाकला जातो का गुन्हा दाखल करू नये यासाठी? मॅडम, आता मुंबईमध्ये जी FIR आमच्यावर झाली ती तर बेसलेस FIR आहे, विदाउट ज्युरिस्डिक्शन आहे, काही गुन्हाच नाही आहे, तरी ती बोगस FIR तिथे आमच्या विरोधात होते। आम्हाला EOWची नोटीस आली की तुम्ही 25 डिसेंबरला हजर व्हा। ती नोटीस आम्हाला मिळाली 27 डिसेंबरला। आम्ही त्यांना पत्र लिहिलं की आम्ही इंडियामध्ये नाही, मी भारतात नव्हतो। मी त्यांना पत्र लिहिलं की तुम्ही मला लेटर इश्यू करा नोटीस, मी परत या दिवसानंतर कधी अवेलेबल आहे। त्यांनी काही मला लेटर दिलं नाही, काही नाही, आणि डायरेक्ट गुन्हा दाखल झाला। इथे ह्या लोकांनी इकॉनॉमिक ऑफेन्स विंगचा ज्यांचा जे सिस्टीम आहे त्यांनी 3 नोटिसा पाठवल्या। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही 3 नोटिसेस पाठवतो आणि जेव्हा 3 नोटिसेसला आन्सर नाही आलं तेव्हा आम्ही हे करणार। ह्यांनी 3 नोटिसेस पाठवल्या, 3 नोटिसेसमध्ये ते हजर झाले नाही, तरीही 5 महिने उलटून गेले, त्यांनी गुन्हा दाखल केला नाही। माननीय हायकोर्टाच्या आदेशाचं डायरेक्ट उल्लंघन असल्यानंतर सुद्धा यांनी काही दखल घेतली नाही। आता माननीय न्यायालयाने जेव्हा आदेश दिला आहे तरी आता माझी गुन्हा इथे रजिस्टर होत नाही। आता दबाव तर मॅडम 100% आहे, नाहीतर तिथे काही गुन्हा न असल्याने गुन्हा रजिस्टर होतो आणि माझं एवढं कॉग्निजेबल ऑफेन्स जेव्हा मान्य न्यायालयाने ॲक्सेप्ट केलं आहे तरी माझी FIR दाखल होत नाही, तर दबाव तर 100% आहे मॅडम। नक्की, पण नावं काय आहेत आपल्याला सांगता येतील का? कोणाकोणाकडून हा दबाव टाकला जातो आणि यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे हा गुन्हा दाखल न करून घेण्यासाठी? मॅडम, आता सुबोध रोणवाल हे मेन आहे रोणवाल एंटरप्राइजेसचे, त्यांच्या विरुद्ध आम्ही केलेलं आहे। आणि मग बाकी जे लोक त्यांच्यासोबत इन्व्हॉल्व होते जे डॉक्युमेंट फोर्जरीमध्ये ह्याच्यामध्ये, त्यांच्या विरुद्ध आम्ही त्यांना पार्टी केलेली आहे। तर हे जे काही गुन्हा असेल तेच लोक करत असतील। हा नाही, याच्या व्यतिरिक्त म्हणजे पोलीस खात्यामधून पण कोणी आहेत का ज्यांचं असं म्हणणं आहे की हा गुन्हा दाखल होऊ नये? कारण की एक गुन्हा दाखल करण्यासाठी जवळपास तुम्ही 5 महिन्यांपासून प्रयत्न करतात तरी सुद्धा गुन्हा दाखल होत नाहीये। मॅडम, असं कोणी डायरेक्टली सांगत नाही की होणार नाही, पण करत नाही। आता ह्याला कोणी मला ऑफिशियली जर त्यांनी हे सांगितलं की आम्ही करणार नाही तर मी जातो ना कोर्टात परत, तसं मला ऑफिशियली काही सांगत नाहीये आणि गुन्हा पण दाखल करून घेत नाहीये। म्हणजे मधल्यामध्ये तुम्हाला फक्त हँगिंग ठेवतात। आता त्यांना काहीतरी चान्स द्यायला की ते यांनी जायचं, परत ह्याला अपील करायची, काहीतरी ऑर्डर घेऊन आणायचं। आता काय आहे की असं कोर्टाचे जेव्हा आदेश आहे ह्यांचं काम आहे हे करायचं। तुम्ही जर ही FIR माझे जर ॲलिगेशन खोटे असेल माझ्यावर गुन्हा दाखल करा ना,
पण तुम्ही एकदा इन्व्हेस्टिगेट तर करा. इन्व्हेस्टिगेट झाल्यानंतर जे काही खरं आहे ते समोर येईल ना. बरं, या सगळ्या संदर्भात आता हे जे कोर्टाची ऑर्डर आलेली आहे, या ऑर्डर नंतर सुद्धा काल पण आपण हे केलं, आज पण तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलेला मॅडम, आहात. शनिवार, रविवार, सोमवार, आज मंगळवार आहे. 4 दिवसापासून मी इथेच आहे. हां. आज काय तुम्हाला कारण दिलं? आज स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक पण आपल्याला दिसत नाहीये. नाही दिसत आहे. त्यांचं म्हणणं आहे की ती टिप्पणी आम्ही लिहून पाठवलेली आहे वरिष्ठांची सह्या मान्यतासाठी आणि मान्यता आलेली नाही आहे, एवढंच ते म्हणतात. आमच्या हातामध्ये काहीच नाही असं म्हणतात. अच्छा, मग याला आता किती वेळ लागेल आणि याच्याबद्दल काही सांगतात का? काहीच नाही अधिकृत मॅडम, काहीच माहिती देत? काहीच नाही. काहीही मला क्लॅरिटी नाही आहे, काही रायटिंगमध्ये नाही आहे, कोणती डायरेक्शन नाही आहे. इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून गुन्हा दाखल केला जात नाहीये, मग तुम्ही त्यांच्या वरिष्ठ अधिकारी म्हणजे एसीपी किंवा डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्यांसोबत काही बोलण्याचा प्रयत्न केलाय का? मॅडम, मी ना CP साहेबांना, DCP साहेबांना कंटिन्युअस ईमेल्स आहे, लेटर्स आहे ते पाठवतोय. त्यांना मेसेजेस पण पाठवले. ते मला कोणी भेटण्यास तयार नाही आहे आणि माझ्या कोणत्याही कम्युनिकेशनला त्यांचा आन्सर नाही. नक्की. तर या सगळ्या प्रकरणासंदर्भामध्ये आपण काल सुद्धा इथे आलेलो. काल आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसोबत बोललेलो आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की काही फॉर्मॅलिटीज बाकी आहेत, त्यानंतर गुन्हा दाखल होईल. पण आता आणि त्यासोबतच टेक्निकल काही गोष्टी आहेत असं त्यांनी आपल्याला उत्तर दिलेलं होतं. त्यानंतर आजही हा गुन्हा दाखल झालेला नाही आहे आणि आज जर आपण पाहिलं तर इथे स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत तर ते सुद्धा इथे उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे आता यांचा जे मागणी आहे, कोर्टाचा आदेश आहे, तर त्यानंतर सुद्धा हा गुन्हा का दाखल केला जात नाहीये असा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. खरं तर पुणे पोलीस किंवा प्रत्येक शहराचे जे पोलीस असतात तर त्यांनी नागरिकांना मदत करण्याचं त्यांचं काम असतं. मात्र इथे हे जे आहेत तर यांना साधारण 5 महिने, यांनी जी माहिती दिली त्याप्रमाणे 5 महिन्यांपासून ते एकच गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला येत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतात, मात्र यांचा गुन्हा दाखल केला जात नाहीये. आता यावर गुन्हा दाखल होतो का किंवा कधी होतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिव्हिक मिरर, पुणे.